माध्यमातून संपर्क साधला आणि त्यांच्याकडे मी इच्छा व्यक्त केली की साहेब, त्या ठिकाणी मी इथं निवडून आलो आहे, जनतेने मला त्या ठिकाणी या मतदारसंघातल्या मतदारांनी कौल दिला आहे आणि माझी इच्छा आहे की त्या ठिकाणी परिषदेमध्ये मी आपला सहयोगी सदस्य म्हणून काम करण्यास तयार आहे. मग त्यांनी मला त्या ठिकाणी आज संध्याकाळी या नंदनवन बंगल्यावर साहेबांच्या भेटीसाठी बोलवलं. मी साहेबांशी पण त्या ठिकाणी प्रदीर्घ काळ चर्चा केली आणि साहेबांनी पण त्या ठिकाणी परिषदेमध्ये या मतदारांनी जो माझ्यावर विश्वास टाकलाय, त्या मतदारांच्या भविष्यात कामं करण्यासाठी, त्यांच्या काही अडीअडचणी सोडवण्यासाठी परिषदेमध्ये शिवसेनेचा सहयोगी सदस्य म्हणून काम करण्यास त्यांनी पण त्या ठिकाणी मला परवानगी दिलेली आहे. मी आपणा सर्वांना या ठिकाणी या पत्रकार परिषदेत सांगतो आणि भविष्यात मला अजून तसं काही मी इच्छा व्यक्त केली नाही, पण भविष्यात पण संघटनेची पण काही जबाबदारी मला ऍडिशनल खासदार साहेबांनी, सामंत साहेबांनी आणि किंवा मोठ्या साहेबांनी दिली तर ती पण मी पार पाडेल अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांना ग्वाही देतो. धन्यवाद. पण तुम्ही खरं तर भाजपमध्ये होतात, बंडखोरी झाली आणि त्यानंतरून तुम्ही आता निवडून आलेला आहात, त्यामुळे भाजपशी काही संपर्क झाला होता की कुठली मतं नेमकी फुटली गेली या सगळ्या? मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा कुठलाही सक्रिय सदस्य नाही. माझ्या कुटुंबामध्ये माझे मोठे बंधू नाशिक महानगरपालिकेचे माझे नगरसेवक आहे, स्थायी समितीचे सभापती राहिलेले आहेत. आता माझ्या मोठ्या वहिनी दीपाली गणेश गीते या नाशिक महानगरपालिकेच्या सदस्य आहेत, नगरसेविका आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मागील काही दिवसांपूर्वीच गणेश भाऊंना शब्द दिला होता की ही जागा महायुतीमध्ये आपण भाजपाला सोडू आणि त्या जागेवर गणेश गीतेंनी त्या ठिकाणी उमेदवारी करावी अशी चर्चा 1-1.5 वर्षापूर्वी झालेली होती आणि त्या अनुषंगाने निवडणूक ज्या दिवशी सुरू झाली प्रक्रिया, त्या दिवशीच गणेश भाऊंनी त्या ठिकाणी प्रयत्न पण केले होते. नंतरच्या काळात गणेश भाऊंनी आणि मी स्वतः त्या ठिकाणी शिंदे साहेबांची या निवडणूक प्रक्रियेच्या पूर्वीच गाठभेट पण घेतली होती आणि इच्छा व्यक्त केली होती की साहेब, ही जागा जरी महायुतीमध्ये शिवसेनेला सुटते असं दिसतंय तर आपणच त्या ठिकाणी आम्हाला या शिवसेनेच्या वतीने तिकीट द्यावं आणि आम्हाला उमेदवारी देऊन आपण त्या ठिकाणी आमचा मार्ग सुकर करावा. पण त्या ठिकाणी साहेबांचं शब्द अंतिम असतो. साहेबांनी स्वतःशी केलेली कमिटमेंट ते कधी सोडत नाही. एकनाथ शिंदे साहेब अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे आणि त्या ठिकाणी दाराडे साहेबांना त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश देतानाच त्या ठिकाणी या उमेदवारीचा शब्द दिलेला होता. त्यांनी सांगितलं की माझा नाईलाज आहे, मी त्यांना शब्द दिलेला आहे आणि त्यांनी मला त्या ठिकाणी विनंती पण केली होती की तुम्ही थांबलं, महायुतीला मदत केली तर चालेल. पण माझ्या पण कार्यकर्त्यांचा खूप आग्रह होता, त्यांची पण मानसिकता झालेली होती की निवडणूक आपण त्या ठिकाणी पुढे नेली पाहिजे आणि म्हणून मला त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी करावी लागली. गणेश गीते साहेबांनी बाकी महायुतीचा धर्म पाळला. त्यांनी त्यांचा भरलेला महायुतीच्या भाजपाच्या वतीने भरलेला अर्ज त्या ठिकाणी माघारी घेतला होता. मात्र तुमची देखील वारंवार आहे भेट घेतली होती, उदय सामंत जी असतील, त्याबरोबर गिरीश महाजन जी असतील, वारंवार तुमच्या भेटीसाठी नाशिकमध्ये छान माणूस देखील बसला होता. तरी शेवटच्या क्षणापर्यंत काही झालं नाही का की तुम्ही नंतर घरी देखील बसला होता? आज अशी काही बातमी आली की तुम्ही घरात बसून प्रचार न करता निवडून आले, काय नेमकं सत्य? नाही, हे तर सत्य आहे. माझ्या मित्रांनी, कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक पुढे नेली. आपल्याला माहित आहे 9 जूनला त्या ठिकाणी माझ्या घरीच सामंत साहेब, गिरीश महाजन साहेब, दादा भुसे साहेब, बाकीचे पण इतर सर्व आमदार, आमचे चंद्रकांत भैया रघुवंशी बसलेले, त्यांच्या उपस्थितीत अनेकदा मिटिंगा झाल्या. मी त्यांना सांगितलं की साहेब, माझ्यावर कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आहे, रेटा आहे का आपला विजय त्या ठिकाणी त्यांना 22 जूनला दिसत होता. मी साहेबांना पण सांगितलं की साहेब, मी 22 जूनला त्या ठिकाणी 100% आमदार होतोय आणि अशा वेळेस तुम्ही एका होणाऱ्या आमदाराला त्या ठिकाणी थांबवताय. पण मला त्या ठिकाणी गिरीश भाऊ महाजनांनी खूप आग्रह केला. मी माझा प्रचार यंत्रणा थांबवली होती, पण त्यावेळेस पण मी सांगितलं होतं की मी कुठल्याही उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला नव्हता. तुम्ही लागलं तर रिचेक करू शकता. तुमच्यावर एक दबाव पण होता, पैसे वाटण्याचा पण आरोप झाला, बाप काढण्याचे प्रकार झाले, त्याच्यामुळे देखील एक नाराजी सत्र होतं सगळं. 100% त्या ठिकाणी समोरचे जे माझे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्या मुलाने त्या ठिकाणी खासगीमध्ये एका नगरसेवकाला सांगितलं होतं की तो काय त्याचा बाप पण माघार घेईल. आता आज आपण प्रत्यक्ष निकाल बघितलेला आहे. मी माझ्या वडिलांना पण दुपारी त्या ठिकाणी सगळ्या टीव्ही चॅनल्सनी त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून दाखवलेलं आहे. सर, तुम्ही जर सहयोगी म्हणताय, येणाऱ्या काळामध्ये पक्षप्रवेश होईल ना? तेच पक्षप्रवेश होईल ना? सहयोगी म्हणताय आता तर मी फक्त परिषदेमध्ये उद्या त्या ठिकाणी सहयोगी सदस्य म्हणून शपथविधी घेणार आहे. भविष्यात जर मला श्रीकांत शिंदे साहेबांनी किंवा मोठ्या साहेबांनी काही जबाबदारी घेतली तर नक्की, कारण मला मी त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या कामाने प्रभावित झालेलो आहे आणि मेन म्हणजे त्यांनी दिलेला शब्द अंतिम असतो. त्यांनी शेवटपर्यंत दराड्यांना विजय करण्यासाठी जे काही प्रयत्न केले आपण सर्व उभ्या महाराष्ट्राने ते पाहिलेले आहेत आणि मी पण त्या ठिकाणी वास्तविक साहेबांचा शब्द धरला असता तर कदाचित आज या ठिकाणी मी दिसलो नसतो. जागा शिवसेनेला सुटली आणि त्याचमुळे कुठेतरी तुम्ही शिवसेनेत येण्याचा हा प्रयत्न आहे. तुम्ही काय म्हणू शकतात, पण नक्की मी साहेबांच्या कामाने पूर्वीपासून प्रभावित आहेत. आमचे गणेश भाऊ त्या ठिकाणी स्थायीचे सभापती असताना अनेकदा माझी साहेबांची गाठभेट झालेली आहे. त्या माध्यमातून त्यांचा काम करण्याचा जो स्टॅमिना आहे आणि आलेल्या प्रत्येक माणसाला ते न्याय देतात. त्यामुळे मी माझी पहिल्यापासून मानसिकता होती की भविष्यात साहेबांसोबत काम करावं.
कुटुंबामध्ये एक उमेदवारी आहे, त्यामुळे दुसरी उमेदवारी देऊ नका हा पहिल्यापासून एक आग्रह होता आणि त्याचाच हा रोष होता आणि तोच रोष पाहायला मिळाला असं म्हणायचं का? नाही, साहेबांना काही गोष्टी त्या ठिकाणी माहीत केल्या गेल्या नाहीत आणि त्यामुळे ती उमेदवारी दिलेल्या शब्दामुळे साहेबांना त्या ठिकाणी पुढे न्यावं लागली. पण उमेदवाराबद्दल प्रचंड नाराजी होती ती या ठिकाणी आपल्याला माझ्या निकालातून आपल्याला जाणवते दिसते. काही लोकांनी तुम्हाला संपर्क साधण्याचा सुद्धा प्रयत्न केला, अशा सुद्धा बातम्या सकाळपासून येत नाही नाही, असा काही माझ्या कुठेही प्रयत्न झालेला नाही आणि कोणी मला संपर्क पण नाही आला असेल तर माझ्या मोठ्या बंधूंना माहित. मला मी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कुठेही सक्रिय सदस्य नाही. मी वारंवार सांगतोय पहिल्या दिवसापासून. मन वळवण्यासाठी तुम्ही अपक्ष बिलकुल नाही, बिलकुल नाही. नाही नाही, याबद्दल मला काही माहिती नाही. सक्रिय शिवसेनेमध्ये होणार असं म्हणायचं का आता इथे? भविष्यात मला संधी दिली तर नक्की होईल. हिंदी माझी इतकी चांगली नाही. भविष्यात संधी दिली तर ते म्हणतायत की पक्षामध्ये येईल, काय नेमकं आहे सत्य? मी सर्वप्रथम तर गोकुळजी गीते यांचं अभिनंदन करतो. आजच त्यांचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे आणि ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे. निवडणुकीमध्ये यश अपयश जे आहे ते येत असतं. अशा परिस्थितीमध्ये गोकुळ गीते हे जे आहेत हे निवडून आले आणि निवडून आल्या आल्या शिंदे साहेबांची भेट त्यांनी घेतली. शिंदे साहेबांच्या कामावरती प्रभावित होऊन त्या ज्या ठिकाणी आपल्या सगळ्यांशी संवाद साधतात. थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं की शिंदे साहेबांच्या कामावरती प्रभावित होऊन 6 खासदारांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आता गोकुळ गीतेजी शिंदे साहेबांच्याच कामावरती प्रभावित होऊन त्यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये सहयोगी सदस्य शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करते आणि नक्कीच भविष्यामध्ये शिवसेना वाढीसाठी त्यांना शिंदेसाहेब जी काय जबाबदारी देतील ती पूर्णपणे ताकदीने पेलण्याची क्षमता जी आहे ती त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांच्यावरती येणाऱ्या काळामध्ये हा सगळा निर्णय जो आहे हा शिंदेसाहेब घेतील. आता काही कमिटमेंट देण्यात आलेली आहे का? कारण काही टेक्निकल कारणामुळे पक्षप्रवेश होऊ शकत नाही. काय तुमचं असं नेहमी कमिटमेंट 6 खासदार आले, एवढे आमदार आले, प्रत्येकाला काही कमिटमेंट देत बसला. शिवसेनेने डबल धमाका केला. शिंदे साहेबांवरती विश्वास आणि शिंदे साहेबांची कामाच्या प्रति कमिटमेंट हेच गमक जे आहे हे सगळ्यांना जे आहे हे शिवसेनेमध्ये खेचून आणतं. प्रत्येक जण काय बोलणार मला मंत्री करा, प्रत्येक जण मला असं वाटतं का? अरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कमिटमेंट वरती नाही. कमिटमेंट म्हणजे कामाच्या प्रति कमिटमेंट असते. शिंदे साहेबांबरोबर जो जोडला जातो त्याच्या प्रति कमिटमेंट असते शिंदे साहेबांची. जशी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रति कमिटमेंट होती